खंडाळा तालुक्यातील भादे येथील एसटी स्टँडजवळ लोणंद शिरवळ रस्त्यातील जमीन मोबदल्यासाठी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। सुमारे पाऊण तास रास्ता रोको करण्यात आल्याने शिरवळ लोणंद या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती। दोन्ही बाजूला सुमारे 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी रस्ता रुंदीकरणाबरोबर गटाराचे कामही बंद पाडले। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम सुरू करू दिले जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला। शिरवळ लोणंद फलटण बारामती या चौपदरीकरण रस्त्याचे काम गेल्या 15 वर्षापासून सुरू आहे, मात्र रस्त्यात जागा जाणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही। एकाला एक न्याय तर दुसऱ्याला दुसरा न्याय अशी तऱ्हा झाली आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। रास्ता रोको आंदोलन करताना प्रकल्पग्रस्त शेतकरी व पोलीस अधिकारी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली। संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेवटी ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना फोन लावून प्रशासन पोलीस आमच्यावर अन्याय करीत आहे, आम्हालाच गुन्हे दाखल करण्याची दमबाजी केली जात आहे, आम्हाला न्याय द्यावा, या प्रश्नात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, तुम्ही या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे करण्यात आली। लवकरच या संदर्भातील बैठकीचे नियोजन करण्यात येईल असे आश्वासन मंत्री गोरे यांनी यावेळी दिले। यावेळी आपल्या मागण्या मांडताना शेतकरी व प्रकल्पग्रस्त म्हणाले संभाजीराव साळुंके, किशोर उर्फ बंडा साळुंके, शरद देशपांडे, जयसिंग चव्हाण, अशोकराव गायकवाड, संतोष देशपांडे म्हणाले की अर्ज दिले आणि आमच्या मागण्या आम्ही प्रांतसाहेब तहसीलदार संबंधित NHIचे अधिकारी त्यांच्याकडे मागण्या आम्ही घेऊन गेलो असता त्यांनी आम्हाला 2 वेळा मीटिंग लावली, पण त्याच्यातून कोणताही मार्ग त्यांनी काही काढलेला नाही। सर्व धोरण दडपशाहीचं धोरण आहे। बऱ्याचशा अडचणीत आहेत। 25,000 रुपयांनी जमिनी घेतल्यात, 60-60 हजाराचे फेरफार केलेले आहेत। आज त्यावेळी रस्ता झाला असता तर आमच्या राहिलेल्या जमिनींच्या किमती 10 पटीनं वाढल्या असत्या। काही लोकांची जमिनीत याच्यामध्ये नावच नाहीत, आवाडमध्ये काही लोकांचे नावच नाहीत। दोघे सख्खे भाऊ जरी असले, एक गट आहे पण बंदी फक्त बांध आहे, पण दोघांचे रेट वेगवेगळे आहेत। अशा बऱ्याचशा अडचणी आहेत। आम्ही कायदेशीर मार्गाने लढायचा प्रयत्न करतोय, पण यांना काही यश येत नाही मीटिंगला, म्हणून आम्ही आज रस्ता रोको करतोय। इथं आम्ही अनेक पुढची स्टेप घेऊ, आम्ही आत्मदहन करू, उपोषण करू, पण आम्ही हे रस्त्याचं काम चालून देणार नाही जोपर्यंत अजिबात कुणी आलं नाही, काय नाही। डिपार्टमेंट सुद्धा आमच्यावर दबाव होता पोलिस नलवडे साहेबांचा की तुम्ही हे करू नका, तुमच्यावर गुन्हा दाखल करू। आम्हाला सगळ्यांना आत नेऊन टाका ना, आमच्या पैशाचे गोळे घाला आम्हाला, आम्ही काय मागे सरकतोय म्हणजे आमचं जळतंय त्याचं काय नाही। डिपार्टमेंटला आमच्या आंदोलनाचं लई टेन्शन, लोकांना सगळ्यांना फोन नोटीस, काकांच्या गुन्हा दाखल, ही काय पद्धत आहे वे? एवढा का त्याच्या आम्ही काय चोऱ्या केल्यात का काय केले? आम्ही दबाव आणते तो। आमची साधी पत्रकार मित्रांना सांगतो, साधी आम्ही नोटीस द्यायला गेलो तर घेतलं नाही, SP कोण आम्ही खाली आलो। एवढा पोलीस स्टेशन केलेला आहे। त्यांना पोलीस स्टेशन मॅनेज आहे आणि आम्ही शेतकरी झालो म्हणजे आमची काय आमची चूक आहे, आमचे पैसे आम्ही मागतोय, आम्ही कुणाचं मागत नाही। काय आम्ही सरकारला काय भीक मागतोय? हे आंदोलन करण्याचं कारण असे, आम्ही प्रत्येक खात्याच्या अधिकाऱ्यांना आम्ही अर्जाद्वारे सगळे विनंती केल्या, पण कुणी त्याचे मान्य मागण्या आमच्या लक्षात घेत नाहीत, उडवाउडवीची उत्तरं देतात। आम्ही म्हटलं जमिनी आमच्या अशा गेल्या इतक्या रुपये खर्चाने तुम्ही 25,000ने घेतल्या आणि आता 46,000 रुपये तुम्ही फेरफारला टाकलेत, कुणी 25,000 दिलेत आणि 60,000 फेरफार टाकला, किती तफावत होती, फसवणूक झालेली। आता या ह्या क्षेत्रात एकाला 1,72,000 आणि बांधा शेजारी जमिनी त्यांना 2 लाख अशी सगळी तफावत आहे। तर याचा निवाडा एकच करून सर्वांना समान न्याय मिळावा। ज्यांनी मोबदला जमिनी दिलेल्या आहेत त्यांना सुद्धा राहिलेली फरकाची रक्कम मिळाली पाहिजे। म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या प्रश्नाची दखल घेऊन या संपूर्ण शेतकऱ्याचा जे प्रश्न आहे त्यांचा या प्रश्नाचा निपटारा करावा अशी आम्ही दस्त करून दिला, शासनाला सहकार्य केलं आणि आता जे कोर्टात गेली, ज्यांनी या प्रोजेक्टची किंमत वाढवली त्यांना तुम्ही पैसे वाढवून देताय, आमच्यावर काय अन्याय करताय? आम्हाला पण त्यांच्याबरोबर पैसे पाहिजेत। आम्हाला पैसे वाढवून मिळतील तेवढ्या तुम्हाला आम्ही पैसे वाढवून देऊ, तोंडी सांगितलं आणि आमच्या दोस्त संध्याकाळी 5च्या पुढे घेतल्या। आम्हाला कोणाला शेतकऱ्याचा दोस्त वाचा सुद्धा त्यांनी दिला नाही।
सगळे शेतकरी असे वंचित ठेवले. वेळोवेळी मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन दिलं. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला अनुसार प्रस्ताव सादर करावा असं सांगितलं. प्रस्ताव सादर केल्यानंतर राज्य शासनाच्या वतीनं NHIने हा प्रकल्प हस्तांतरित केला एवढं सांगितलं. NHIने असं पत्र दिलं की जुनं संपादन मंडळ म्हणून राज्य शासनाने हे हस्तांतरण करून याची वाढीव रक्कम द्यावी. दोघांच्या बोलण्यात टोलवाटोलवी चाललेली आहे. प्रांत साहेबांची त्याची मिटिंग झाली पण कोणत्याही प्रकारची समाधानकारक आम्हाला त्यात उत्तर मिळाली नाहीत. आता हे बघा माझ्या हातात दस्त आहे. या दस्तावरती 25,000 रुपये रक्कम दिली आणि त्याचाच एक फेरफार काढलाय. त्या फेरफारवरती 46,000 60,000 रुपये असा उल्लेख केलाय. जर ज्या सामान्य शेतकऱ्यांनी प्रकल्प चांगल्या पद्धतीने व्हावा आणि त्याला मदत करावी म्हणून जो काही त्याग केला त्यांच्यावर मात्र अन्याय होणार आहे. शेजारच्याला 1 लाख रुपये दर दिलेला आहे आणि त्याच्या शेजारच्यालाच 1 फुटाच्या बांधाच्या अंतराला 2 लाख रुपये 15,000 तुम्ही दर देताय. इतका सारखा अन्याय करतोय. मंत्री महोदय असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, उडवाउडवीचे उत्तरं देत आहेत. तुम्ही इतक्या दिवस काय झोपला होता का? मग आमचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्यांनी या गोष्टीत जातीनं लक्ष घालावं आणि हा प्रश्न तात्काळ मिटवावा. अन्यथा इथून पुढचं जे आंदोलन होणार आहे ते अतिशय तीव्र प्रकारे आंदोलन होईल. त्याच्यामध्ये मग जर का आमच्यावर गुन्हे जरी दाखल झाले तरी आम्ही ह्यात मागे पुढे बघणार नाही कुठल्या गोष्टीला. आणि वेळोवेळी आम्ही प्रशासकीय लोकांना ह्याच्या पाठपुरावा केला तर कोणत्याही प्रकारचं समाधानकारक असं उत्तर मिळत नाही. ह्यांनी त्यांच्याकडे कागद द्यायचा, त्यांनी यांच्याकडे द्यायचा. हे किती दिवस चालायचं? प्रकल्पाला विकासाला आमचा विरोध नाहीये पण जर का त्याचा योग्य मोबदला मिळत नसेल तर आमचं इथून पुढचं आंदोलन हे ह्याच्यापेक्षा तीव्र होईल आणि ह्याच्यापेक्षा असंच चालू राहील.